पालखी जमलो आहे. श्री शारदा देवीच्या मूर्तीला नमस्कार करून मी आपणासमोर महिषासूर वधाची कथा सांगणार आहे. मित्रांनो, आपण नवरात्री उत्सव का साजरा करतो? त्यामागचं कारण म्हणजेच महिषासूर वधाची कथा आहे. कोण होता हा महिषासूर? महिषासूर हा प्राचीन काळातील एक दैत्य होता. त्याचे अर्धे शरीर म्हशीचे व अर्धे शरीर मानवाचे होते. त्याने खूप वर्षे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येला ब्रह्मदेव प्रसन्नही झाले व त्याला वरदान देण्यासाठी त्याच्यासमोर प्रकट झाले. तेव्हा महिषासुराने ब्रह्मदेवाकडे मला कोणत्याही मानवाकडून, दानवाकडून किंवा देवाकडून मृत्यू येणार नाही, मी विजयी राहील असा वरदान मागितला. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हणत त्याला तसा वर दिला. वर मिळाल्यावर महिषासूर उन्मत्त झाला. त्याला वाटू लागले त्याला वाटू लागले माझा पराभव कोणीच करू शकत नाही, आणि म्हणून त्यांनी पृथ्वीवरील सर्व मानवांना पराजित केले. एवढेच नव्हे तर देव लोकांवर स्वारी करून देवांना पराजित केले. ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे त्याला कोणीही पराभूत करू शकत नव्हते. सर्व देव चिंतित होते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी मिळून एका आदिशक्तीची निर्मिती केली. तिला सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे दिली. याचे कारण ब्रह्मदेवांनी महिषासुराला वरदान दिले होते की तुला कोणत्याही मानवाकडून, दानवाकडून किंवा देवाकडून मृत्यू येणार नाही. परंतु या ठिकाणी स्त्रीचा उल्लेख झाला नव्हता. त्यामुळे एक स्त्री शक्तीच महिषासुराचा पराभूत करू शकेल हे देवांना माहीत होते. आदिशक्ती म्हणजे दुर्गा माता. दुर्गा माता अप्सरेचे रूप घेऊन महिषासुराच्या राज्यात आली. तिचे सुंदर रूप पाहून महिषासूर भावला व दुर्गा मातेला आपल्याशी लग्न करावे असे सांगितले. दुर्गा माता म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करेन, परंतु तुला आधी माझ्याशी युद्ध करावे लागेल व माझा पराभव करावा लागेल. महिषासूर गर्वाने फुगला होता. त्याला वाटत होते माझा पराभव कोणीच करू शकत नाही, आणि म्हणून त्याने दुर्गा मातेचे आवाहन स्वीकारले. दुर्गा माता आणि महिषासूर यांच्यात 9 दिवस घनघोर युद्ध चालू होते. या 9 दिवसात दुर्गा मातेने देवीची 9 रूपे घेतली. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही देवीची 9 रूपे आहेत. 10व्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला व युद्ध जिंकले. सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली. अशा प्रकारे महिषासुराचा वध झाला. आपल्या पुराणातील ही कथा म्हणजेच चांगल्या कर्माने वाईट कर्मावर मिळवलेला विजय. आज जरी आपल्या अवतीभोवती प्रत्यक्ष महिषासूर नसला तरी महिषासूर रूपी अनेक संकटे आहेत. त्यामुळे आपण पण चांगल्या कर्माची शस्त्रे घेऊन या संकटांना सामोरे जाऊया. त्यासाठी दुर्गा मातेकडे प्रार्थना करूया. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. धन्यवाद.